स्वामींचा संकेत जाणून घेणार आहोत. पहिला संकेत, तुमच्या मनात काय चालू आहे? दुसरा संकेत, तुमच्या हृदयातील भावना आणि ताकद दाखवेल. आणि तिसरा संकेत, आत्म्याला तुमच्या स्वामी काय संदेश देत आहेत हे उलगडेल. जर हा संदेश तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर समजा स्वामींनी आज खास तुमच्यासाठी हा संकेत पाठवला आहे. स्वामींचा पहिला संकेत, तुमच्या मनात खूप दिवसांपासून एकटेपणा, चिंता आणि अनेक प्रश्न होते. पण आता तुमच्या आयुष्यात आनंदाची किरणे हळूहळू प्रवेश करत आहेत. तुमच्या मनाला आता चांगल्या बातमी, प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे. तुम्ही खूप दिवस स्वतःला सर्वांपासून दूर ठेवले आहेत. तुमच्या मनाने खूप काही सहन केले आहे, पण आता स्वामी तुम्हाला सांगत आहेत. कदाचित तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती परत येईल, एखादा जुना संबंध पुन्हा जुळेल किंवा तुम्हाला अशी बातमी मिळेल जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. तुम्ही नेहमी इतरांच्या आनंदासाठी जगलात, पण आता स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. स्वतःला दोष देणे थांबवा. जे गेले ते जाऊ द्या, कारण स्वामी तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडत आहेत. जर तुम्ही खूप दिवसांपासून दुःखी असाल तर हा संकेत आहे की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होत आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, लोकांपासून दूर जाऊ नका. प्रेम स्वीकारा, मदत स्वीकारा, आनंद स्वीकारा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टींना घाबरू नका. आजचा संकेत तुम्हाला आठवण करून देतो आहे की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहिले गेले आहेत. लवकरच तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल, स्वामी तुम्ही माझ्यासाठी किती सुंदर योजना बनवली होती. आनंद येत आहे तर नाकारू नका. जे प्रेम तुमच्याकडे येत आहे ते स्वीकारा, कारण तुमच्या जीवनात नवीन प्रकाश येण्याची वेळ आली आहे. दुसरा संकेत असा आहे, जितकं तुम्ही स्वतःला कमकुवत समजता त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली आहात. तुमच्या हृदयाने खूप काही सहन केले आहे. दुःख, अपयश, लोकांची कटू वागणूक, हे सर्व तुम्ही शांतपणे सहन केले. अनेक वेळा तुम्हाला वाटले की आता शक्ती उरलेली नाही, पण स्वामी म्हणतात, तुमच्या आत अजून खूप सामर्थ्य आहे. तुम्ही अनेक लढाया जिंकल्या आहेत. जरी त्या कोणालाही दिसल्या नसतील, तुम्ही प्रत्येक वेळा तुटलात, पण तुम्ही किती वेळा उभे राहिलात. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, रागाने नाही प्रेमाने जिंका. घाईने नाही संयमाने पुढे जा. जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला योग्य वेळी मिळेल. काही गोष्टी तुम्ही मिळवण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करत आहात, पण स्वामी सांगतात, जे तुमच्यासाठी होतं ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या हृदयात अजूनही प्रेम आहे, अजूनही विश्वास आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही हारलेले नाही आहात, फक्त थकले आहात आणि मी तुमच्यासोबत आहे. स्वामींचा तिसरा संकेत, तुम्ही एकट्याने खूप ओझं उचलत आहात. बाहेरून तुम्ही मजबूत दिसत असलात तरी आतून तुम्ही खूप थकले आहात. जबाबदाऱ्या, चिंता, लोकांच्या अपेक्षा, आर्थिक ताण, नात्यांचे ओझे हे सर्व एकट्यानेच सांभाळत आहात. पण स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत एक महत्त्वाचा संदेश. सर्व काही एकट्याने उचलण्याचा प्रयत्न करू नका. काही स्वामींवर सोपवा. कधी-कधी आपण इतके मजबूत बनतो की मदत मागायलाही विसरून जातो. पण स्वामी म्हणतात, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या आयुष्यातला एक कठीण टप्पा आता संपत आला आहे. तुम्ही इतके दूर आला आहात, त्यामुळे आता हार मानू नका. कदाचित तुम्ही स्वतःला विचारत असाल, इतके थकलो आहे का? तर आयुष्यात इतक्या परीक्षा का? स्वामी उत्तर देतात, कारण तुम्ही खूप मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहात. या ओझ्यानंतर तुमच्या आयुष्यात हलकेपणा आणि नवीन सुरुवात येईल. आजचा संकेत असा आहे की स्वतःला विश्रांती दे. प्रत्येक गोष्टींची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. भूतकाळाचे ओझे खाली ठेवा. जे तुमच्या नियंत्रणात नाही ते सोपवा देवावर. तुम्ही खूप चाललात. आता थोडा वेळ स्वामींच्या चरणी बसा. तुमच्या मनातील भार
स्वामींना सांगा. भक्तांनो, या तीनही संकेताकडं पाहिलं तर स्वामी एक अतिशय सुंदर आणि खोल संदेश देत आहेत. पहिला संकेत सांगत आहे की तुमच्या जीवनात आनंद, चांगल्या बातम्या आणि सकारात्मक बदलाची ऊर्जा येत आहे. खूप दिवसांपासून तुम्ही जे दुःख, एकटेपणा आणि तणाव अनुभवत होता, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता जवळ आली आहे. दुसरा संकेत, तुम्ही खूप मजबूत आहात. ज्या परीक्षा तुम्ही दिल्या, ज्या वेदना तुम्ही सहन केल्या, त्याने तुम्हाला कमकुवत नाही तर अधिक सामर्थ्यवान बनवलं आहे. तिसरा संकेत, तुम्ही खूप ओझं उचलत आहात. प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाची जबाबदारी, चिंता तुम्ही स्वतः घेतली आहे. पण हे सगळं आता तुम्ही स्वामींवर सोपवा. कारण तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश, नवीन आनंद आणि नवीन सुरुवात येण्याची वेळ आली आहे. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर समजा स्वामींचा हा संकेत खास तुमच्यासाठीच होता. स्वामींचा संकेत आणि संदेश आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे अनुभव आणि भावना कमेंटमध्ये शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अशाच दिव्य आणि मनाला स्पर्श करणाऱ्या स्वामींच्या संकेतासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.